केलेला अभ्यास मित्रांनो जर का तुम्हाला मातीत नसेल जाऊ द्यायचा मित्रांनो, तर मी सांगतो त्या गोष्टी नीट ऐका. मित्रांनो, महाराष्ट्रातला प्रत्येक विद्यार्थी मित्र टीएटी 2026 ची मित्रांनो तयारी करण्यासाठी लागलेला आहे. त्यामध्ये मित्रांनो भरपूर सारे विद्यार्थी फक्त अभ्यास करतात मित्रांनो, पण नुसते अभ्यास करणारे विद्यार्थी मित्र पास होत नाही. तर आपण योग्य नियोजन पद्धतीने जर का अभ्यास केला तर आणि तरच मित्रांनो आपण टीएटी पास होणार. लक्षात घ्या मित्रांनो, या पुढच्या 100 दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या विद्यार्थी फक्त पूर्ण वेळ आता टीएटीचाच अभ्यास करतोय, अशा विद्यार्थी मित्रांनी पुढील 100 दिवस म्हणजे साधारणतः 3 महिन्यांनी 10 दिवस पुढचा तुमचा अभ्यासाचा प्लान काय असायला पाहिजे, कोणते विषय तुम्ही केले पाहिजेत, किती तास केले पाहिजे, तुम्ही रोज किती वेळ दिला पाहिजे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे. व्हिडिओ न चुकता सर्वांनी शेवटपर्यंत बघा, कारण हा खूप जास्त महत्त्वाचा मित्रांनो तुमच्यासाठी व्हिडिओ. मित्रांनो पहा, जर तुम्ही हा माझा 100 डेजचा मास्टर स्टडी प्लॅन मित्रांनो जर का तुम्ही इम्प्लिमेंट केला, याचं पूर्णपणे तुम्ही काटेकोरपणे मित्रांनो जर का इम्प्लिमेंटेशन केलं, अंमलबजावणी केली, तर मी स्वतः तुमची मित्रांनो गॅरंटी घेतो की तुमचा सगळ्या लोकांचा स्कोर मित्रांनो हा 120+ मी मित्रांनो ह्या प्लॅनच्या माध्यमातून तुम्हाला आणून देतो. ओके, 100% मित्रांनो मी गॅरंटी घेतो की तुम्ही फक्त ह्या गोष्टी काय करा, पुढील 3 महिने म्हणजे 100 दिवस तुम्ही मित्रांनो साधारणतः ह्या गोष्टी काय करा, एक्झिक्यूट करा. बघा तुमचा टीएटीचा निकाल मित्रांनो एकदम जबरदस्त. ओके, तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोणत्या गोष्टीची चर्चा करणार बघा. 100 डेचं ट्रॅकर तुम्हाला मी सांगणार आहे, एक्झाम पॅटर्न, कट ऑफ, प्रिव्हियस एक्झामचं डिटेल, तुमचं स्टडी मेथड, तुम्ही अभ्यास कशा प्रकारे केला पाहिजे, तुमचा जो 100 डेचा जो प्लॅन तुमचा तो कशा प्रकारे असला, पीवायक्यू तुम्ही कशा प्रकारे सॉल्व्ह केले पाहिजे. ओके, कॉमन काही तुमचे डाऊट असेल त्याबद्दल असेल की या टीएटीच्या एक्झाम बद्दल काही महत्त्वाचं तुमचं काही टिप्स तुम्हाला मी सांगणार आहे. स्कोर टार्गेट तुमचं काय असायला पाहिजे, डेली तुम्ही मित्रांनो कशा प्रकारे अभ्यास केला पाहिजे आणि तुमचं टाइम टेबल, या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला मित्रांनो मी चर्चा आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला करणार आहे. त्यामुळे ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टीचं उत्तर तुम्हाला मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून भेटणार. ओके, व्हिडिओला सुरुवात करण्याच्या आधी खूप सारे विद्यार्थी मित्र आपल्या इग्नाइटला ऑलरेडी जॉईन झालेले आहेत, परंतु तुम्हाला सांगतो मित्रांनो 5000 पेक्षा जास्त टीईटीचा मित्रांनो रिझल्ट आपण मागच्या वर्षी इग्नाइट अकॅडमीने मित्रांनो या पूर्ण टीमने दिलाय आणि याच टीमने मित्रांनो आता ह्या वर्षी सुद्धा आपण द्रोणा बॅच 9.0 तुमच्या सगळ्या मुलांसाठी आपण सुरू केले. सो नक्की तुम्ही बॅच घ्या. पेपर 1, पेपर 2, पेपर 1+2 आणि तुम्हाला विथ बुक किट किंवा रेकॉर्ड बॅच पण तुम्हाला मित्रांनो याच्यामध्ये उपलब्ध आहे. तुम्हाला पाहिजे तो प्लॅन तुम्ही घेऊ शकता. ओके, यामुळे तुम्हाला टेट साठी पण आपल्याकडे रेकॉर्डेड बॅच आहे मित्रांनो, सीटेट साठी पण तुम्हाला पेपर 1+2 साठी रेकॉर्डेड बॅच उपलब्ध आहे. ओके, आता प्लॅनला सुरुवात करण्याच्या आधी महत्त्वाची गोष्ट, सगळ्या लोकांनी काय करा, तुमच्या डायरीवरती मित्रांनो एक 100 डेजचं काय करा, एक गोल्ड ट्रॅकर तुम्ही सगळ्या लोकांनी बनवून घ्या. म्हणजे तुम्ही मित्रांनो हे 100 दिवसात गोल्ड ट्रॅकर तुमच्याकडे असेल की पहिल्या दिवस तुम्ही तुमचं काम केलं, सेकंड डे, थर्ड डे, फोर्थ डे, असं रोज तुम्ही मित्रांनो काय करा, टिक करत राहा. असं टिक करत तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स वाढण्यासाठी तुम्हाला मदत होणार आहे आणि तुम्ही स्वतः किती दिवसापासून अभ्यास करत याची तुम्हाला मित्रांनो जाणीव येईल. तुमचा किती टप्पा अजून बाकी या गोष्टीचं तुम्हाला विश्लेषणासाठी म्हणा किंवा तुम्हाला एक ट्रॅकरच्या माध्यमातून तुम्हाला हे चांगल्या प्रकारचं भूमिका तुमच्या याच्यामध्ये अभ्यासामध्ये बजावत असतं. त्यामुळे तुम्ही सगळ्या लोकांनी करा एक 100 डेचं स्टडी ट्रॅकर तुम्ही सगळ्या लोकांनी बनवून घ्यायचं. ओके, 100 डे तुम्हाला या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे करायच्यात. मग याच्यामध्ये पहिला महत्वाचा मुद्दा घेऊ आपण. ओके, येस, महत्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगतो मित्रांनो की तुम्हाला तुमच्या टीईटीच्या 2026च्या एक्झामला अजून सुद्धा तुम्हाला 100 दिवस उपलब्ध आहे. कारण की जर तुम्ही आता फेब्रुवारीचे तुमचे काही 2-4 दिवस आहेत. ओके, मार्चचे 31 दिवस, एप्रिल 30 दिवस, ओके, नंतर मेचे 31 दिवस आणि जूनचे थोडेफार तुम्हाला काही असा तुमचा साधारणपणे 100 दिवसाचा टायमिंग तुम्हाला उपलब्ध आहे. मित्रांनो जर हा 100 दिवसाचा टायमिंगचा आपण चांगल्या प्रकारे युटिलाइज केला तर टीएटी पास होईल. तो जो मुलगा आजपासून या गोष्टी इम्प्लिमेंट केले 100% त्याचा रिझल्ट येणार. ओके, आणि दुसरी महत्वाची गोष्ट, या टीएटीच्या एक्झामच्या बद्दल ना आपल्याला मागच्या पीवायक्यू मार्केटमध्ये उपलब्ध आहे. तुम्हाला सांगतो मित्रांनो, पीवायक्यू मध्ये होतं काय माहितीये का, तुमचा पेपर कसा होत असतो, कुठल्या टाईपचे प्रश्न विचारतात, प्रश्नांची लेंथ किती असते, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास मित्रांनो आपल्याला करायला मदत होत असते. त्याच्यामुळे पीवायक्यूचा खूप साऱ्या प्रकारे मित्रांनो आपल्याला वापर करायचा. ओके, आणि या एक्झाम मध्ये तुम्हाला 150 प्रश्न जरी मित्रांनो असले पण तुम्हाला टायमिंग सुद्धा हा 150 मिनिटाचाही विसरू नका. तुम्हाला 2.5 तासाचा कालावधी सुद्धा तुम्हाला या पेपरमध्ये उपलब्ध आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जे काही टायमिंग घेणारे प्रश्न असतात त्यांना तुम्हाला बॅलन्स करण्यासाठी या टायमिंगचा खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला वापर करून घ्यायचा आहे. हा पॉझिटिव्ह पॉईंट तुम्हाला मित्रांनो या टीईटीच्या एक्झाम बद्दल लक्षात घ्या. आणि महत्वाची गोष्ट सांगतो,
तुमच्या ह्या एक्झाम मध्ये निगेटिव्ह मार्किंग नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर चुकीचं दिलं तुम्हाला पनिशमेंट म्हणून तुमचे मार्क कमी होणार नाही. त्यामुळे तुम्हाला ही महत्वाची गोष्ट आहे. आणि मार्केटमध्ये मित्रांनो लक्षात घ्या, मी स्वतः पहिली टीईटी महाराष्ट्र शासनाने जेव्हा घेतली होती तेव्हा पहिली टीईटी 13ची झाली होती, ती स्वतः मी पास आहे मित्रांनो. आणि माझ्या पूर्ण टीमला एकदम जबरदस्त मित्रांनो एक्सपिरियन्स आहे, लक्षात घ्या. आणि ही टीम तुम्हाला याच्यामध्ये गायडन्स करते. आणि लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला मार्केटमध्ये प्रॉपर असं गायडन्स उपलब्ध आहे. फक्त त्या मार्गदर्शनाचा फायदा आपल्या स्वतःसाठी करून घ्या. दुसरी गोष्ट, या टीईटीच्या एक्झामचं स्टडी मटेरियल सुद्धा मार्केटमध्ये उपलब्ध आहे, त्याचा पण आपण वापर करू शकतो. आणि एक महत्वाची गोष्ट मित्रांनो, टीईटीची एक्झाम देणार कोण आहेत तर माझे सर्व शिक्षक मित्र. आणि मित्रांनो लक्षात ठेवा, अदर स्टुडंट आणि शिक्षकांमध्ये एक छोटासा डिफरन्स तुम्हाला सांगतो. शिक्षक विद्यार्थ्यांची अंडरस्टँडिंग पॉवर जी असते, कुठलीही गोष्टी समजून घेण्याची ताकद जी असते ती एकदम चांगली असते. ओके, सो हा तुमच्या सगळ्या लोकांचा एक महत्वाचा आणि पॉवरफुल फॅक्टर आहे मित्रांनो. हा तुम्ही सगळ्या लोकांना लक्षात घ्या. या गोष्टी आपल्या पॉझिटिव्ह. ओके, सगळ्यांना ऑलमोस्ट तुम्हाला पेपरचा पॅटर्न माहिती आहे एक्झामला, की पेपर वरला तुम्हाला कोणते विषय तुम्हाला 30 प्रश्न, 150 प्रश्न तुम्हाला 5 सब्जेक्ट. ओके, पेपर 2 तुमचा असेल मॅथ्स आहे, तुम्हाला 30 क्वेश्चन, तुम्हाला हे 5 विषय. ओके, पेपर 2 सोशियल आहे, तुम्हाला 30 प्रश्न तुमचे. अशा प्रकारे तुमचा एक्झाम पॅटर्न तुम्हाला ऑलमोस्ट सगळ्यांना माहिती आहे. याबद्दल मी जास्त वेळ घेत नाही. ठीक आहे, पुढे बघा. आता मित्रांनो महत्वाची गोष्ट, आपल्याला बघा मिनिममच्या मध्ये स्कोर किती लागतो. कॅटेगरीच्या मुलांना तुम्हाला 83 मार्क मिळवायची, ओपनचा असेल त्याला 90 मार्क मिळवायचे. पण लक्षात ठेवा, तुम्ही ह्या 83 साठी आणि 90 साठी जर का तुम्ही अभ्यास करत असाल, तुमचा रिझल्ट मी आजच लिहून देतो की फेल. लक्षात ठेवा, जो मुलगा कट ऑफ साठी, बाउंड्री लाईन साठी अभ्यास करतो तो आयुष्यात कधीच पास होत नाही. तुम्ही महाराष्ट्रामध्ये पहिलं येण्यासाठी अभ्यास करा, तुमचा स्कोर 120 प्लस येण्यासाठी अभ्यास करा, तुम्ही आउट ऑफ मार्क मिळवण्यासाठी अभ्यास करा. बघा तुम्ही कशी टीईटी पास होते. लक्षात घ्या मित्रांनो, या सगळ्या गोष्टी तुमच्या खूप मॅटर करतात तुमच्या निकालामध्ये. ओके, सो आपल्याला टार्गेट ठेवायचे 120चं. हरकत नाही, 5 जास्त पडतील 5 कमी पडतील, फरक पडून देऊ नका. ओके, तर 120चं टार्गेट ठेवून तुम्ही सगळ्या लोकांनी अभ्यासाला मित्रांनो तुमचं टार्गेट ठेवून सुरुवात केली पाहिजे. ओके, येस. आणि मित्रांनो तुम्हाला पेपरमध्ये एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, की एक सुद्धा माझा विद्यार्थी मित्र जो माझा हा व्हिडिओ बघतोय तो 150च्या 150 सर्व क्वेश्चन पेपरमध्ये सॉल्व्ह करून. लक्षात ठेवा, कारण तुम्हाला 150च्या 150 क्वेश्चन तुम्हाला अटेम्प्ट करायचे, कारण तुम्हाला पनिशमेंट वगैरे लागत नाही. ओके, तर तुम्ही ह्या सगळ्या लोकांनी काय करा, हे सगळ्या गोष्टी फॉलो करा. आता डेली तुम्ही पर सब्जेक्टचा अभ्यास करताना कशा प्रकारे तुमचं प्लॅनिंग असलं पाहिजे. पहिला मुद्दा, तुम्ही एखाद्या सब्जेक्टच्या लेक्चरला 50-55 मिनिटं वेळ दिला पाहिजे. एखाद्या सब्जेक्ट तुम्ही अभ्यास त्या 50-55 मिनिटांमध्ये तुम्ही त्याचा काय करा, व्हिडिओच्या माध्यमातून तो विषय समजून घ्या. ओके, दुसरी गोष्ट, 10 मिनिटांमध्ये त्या व्हिडिओमध्ये ज्या मास्तरने शिकवलं ना ती पीडीएफ फक्त रिवाइज करा, डोळ्याखालून जाऊ द्या. फक्त 10 मिनिटांमध्ये जो टॉपिक शिकवला सरांनी त्या टॉपिक बद्दलची जेवढी थिअरी तेवढी फक्त डोळ्याखालून घाला बुक मधून. लक्ष द्या. ओके, आणि मित्रांनो ज्या टॉपिकचा तुम्ही लेक्चर बघितलं, ज्या टॉपिकची तुम्ही नोट्स वाचली, थिअरी वाचली, त्याच टॉपिकनुसार तुम्हाला काय द्यायची मित्रांनो, टेस्ट द्यायची. ओके, असं तुम्हाला 90 मिनिट मित्रांनो पर सब्जेक्टचा अभ्यास तुम्हाला डेली करायचे. तुमचे 5 सब्जेक्ट. ओके, तुम्ही त्याप्रमाणे कॅल्क्युलेशन याच्यामध्ये करून घ्या. पण मला म्हणायचं मित्रांनो याच्यामध्ये, की काही लोकांचं म्हणणं असेल की सर एवढं सगळं आम्हाला एका ठिकाणी उपलब्ध असेल का. तर हो, आपल्या इग्नाइटच्या बॅचमध्ये तुम्हाला आपला पॅटर्न आहे की या सगळ्या टप्प्याच्या माध्यमातून तुमच्याकडून आपण तयारी करून घेत असतो. आता याच्यामध्ये तुम्हाला मागच्या एक्झामचा डिटेल्स तुम्हाला सांगतो मित्रांनो. पेपरमध्ये पहा, पहिले मराठी तुम्हाला प्रश्न, पेपर 1चे तुम्हाला मी थोडे डिटेल्स सांगतो. इंग्लिश किंवा हिंदी तुम्ही लँग्वेज कोणती घेतली डिपेंड तुमच्यावरती मित्रांनो. ओके, बाल मानसशास्त्र, अध्यापन शास्त्र तुमचे 61-90 तुमचे 30 असतात. नंतर तुमचे गणित असतात 91 पासून 120 पर्यंत, आणि परिसर अभ्यास तुमचं 120 ते 150. अशा प्रकारे तुमचा पेपरमध्ये मित्रांनो सिक्वेन्स हा जनरली असतो. ओके, याप्रमाणे तुमच्या डोक्यामध्ये कॅल्क्युलेशन असू द्या. आता आपल्याला 120 मार्क मिळवायचे, मग आपल्या स्कोर कोणत्या विषयामध्ये आपण किती काढला पाहिजे, कुठे कुठे किती पॉसिबल आहे तुम्हाला लक्षात घ्या. गणिताचा जर तुम्ही अभ्यास केला तुम्हाला 23 प्लस मार्क याच्यामध्ये घेणं तुम्हाला शक्य मित्रांनो. मराठीमध्ये बघा तुम्ही 27 प्लस मार्क घेऊ शकतात, इंग्लिशमध्ये तुम्हाला 23 प्लस मार्क घेऊ शकता तुम्ही, सायकोलॉजीमध्ये तुम्ही 27 मार्क घेऊ शकता मित्रांनो, जीएस तुमचं 22 मार्क, असं टोटल जर आपण केली 122 पर्यंत मार्क घेणं पॉसिबल. लक्षात ठेवा.
म्हणजे आता तुम्ही असं अवाढव्याप्रमाणे नियोजन पण नका करू याच्यामध्ये की प्रॅक्टिकली पॉसिबल तुमचं एवढं तुम्हाला त्या विषयामध्ये, कारण की मी सगळ्या प्रकारे विषयाचा पूर्ण काठिण्य पातळीचा, टायमिंगचा, तुमच्या सगळ्या मानसिक क्षमतेचा अभ्यास करून तुम्हाला ह्या टार्गेटनुसार तुम्ही इथून पुढच्या काळामध्ये चालायला पाहिजे. ह्या टाइम टेबल मी तुम्हाला सांगतोय, जे पूर्ण वेळ अभ्यास करतात त्या लोकांसाठी मी तुम्हाला सांगतो की येस, बाकी लोकांसाठी पण अजून तुम्हाला काय डिमांड असेल मला कमेंट टाका, तुमच्यासाठी पण मी स्वतंत्र तुम्हाला टाइम टेबलचा व्हिडिओ तुम्हाला बनवून सांगतो. ठीक आहे, आता लक्षात घ्या आपण स्टडी कशा प्रकारे केला पाहिजे त्याच्यावर आपण थोडंसं बोलूया. पहिला महत्वाचा मुद्दा, तुम्ही पहिल्या टप्प्यामध्ये कन्सेप्ट वरती मास्टरी मिळवा आणि बेसिक चांगलं करा. म्हणजे मित्रांनो मला याच्यामध्ये सांगा तुम्हाला की कन्सेप्ट कुठल्या पण टॉपिकला तुम्ही आता धावपळीमध्ये अभ्यास न करता त्याला शांततेमध्ये व्यवस्थित प्रकारे तुम्ही काय करा, नीट वाचा, त्याला रीड करा, समजून घ्या, कन्सेप्ट वरती फोकस करा, बेसिक गोष्टी स्किप करू नका, कारण तुमचा पेपर हा बेसिक वरती, कन्सेप्ट वरती खूप जास्त डिपेंड असो की. आणि तो टप्पा पार झाला की नंतर थोडासा प्रॅक्टिस वरती भर द्यायचा. जे 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 तुमचं झालं, वाचून झालं, जो अभ्यास झाला त्याची प्रॅक्टिस करा. थोडासा स्पीड बिल्डिंग मध्ये थोडं टाइम घाला. म्हणजे मॅथ्सचे प्रश्न असेल थोडे त्याच्यामध्ये काय करा, लवकर सॉल्व्ह कसे करता येईल तुम्हाला, स्पीड वरती थोडासा फोकस करा, प्रॅक्टिस होती. ओके, नंतर बघा हा टप्पा पार झाला की मिक्स रिव्हिजन. मग तुम्हाला सगळ्या विषयाचा तुम्ही विषयानुसार तुम्ही टेस्ट वगैरे देत राहा, त्याच्यामध्ये मिक्स तुम्ही टेस्ट वगैरे त्याच्यामध्ये द्या. ओके, आणि टाइमचा मॅनेजमेंट तुम्हाला कशा प्रकारे, कोणता विषय आपण आधी घ्यायचा, कोणता विषय आपण नंतर घ्यायचा, या सगळ्या गोष्टी तुम्ही याच्यामध्ये फोकस करा. आणि शेवटी जेव्हा तुमचं एक्झाम जवळ येते तेव्हा तुम्हाला त्या विषयाची फायनल टच द्यावा लागतो, रिव्हिजन तुम्हाला करावी लागते, ती सुद्धा होणं आवश्यक असतं. जे आपण केले, जे आपण बघितलं, जो आपण अभ्यास केला त्याला फायनल टच रिव्हिजन देणं पण फार आवश्यक असतं. या गोष्टी घ्या. आणि अभ्यास करताना मी तुम्हाला सगळ्या लोकांना सांगतो की स्मार्ट स्ट्रॅटेजीचा वापर करा. लक्षात घ्या, नुसता अवाढव्य अभ्यास करू नका. एमसीक्यू ट्रिक्स वगैरे सारख्या ज्या की तुमच्या अशा ट्रिक्स असतात, ओके, त्याचा तुम्ही अभ्यास करा, थोडासा त्या इम्प्लिमेंट करा. एलिमिनेशन टेक्निक असेल तुमचं, ओके, एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहिती नसेल त्याचं उत्तर काढायचं कसं किंवा काय, यासारख्या स्मार्ट स्ट्रॅटेजी तुम्ही काय करा, तुमच्या अभ्यासामध्ये वापर करा. ओके, आता सिलेबस कंप्लीट करण्यासाठी अभ्यास तुम्हाला मी 2-3 मार्ग सांगतो. एक तर तुम्ही युट्यूबवरून अभ्यास करू शकता, किंवा तुम्हाला जर वाटतं की आम्हाला सगळ्या गोष्टी प्रॉपर ऑर्गनाइज पाहिजे आणि एका छताखाली पाहिजे, तर तुम्हाला मी सजेस्ट केलं की युट्यूब पेक्षा तुम्ही मग पेड क्लास, इग्नाइट अकॅडमी सारखा दर्जेदार तुम्ही क्लास जॉईन करू शकता, कारण की त्याच्या माध्यमातून तुमची सगळ्या गोष्टी तुम्हाला एका छताखाली उपलब्ध असतील. ओके, आणि प्रत्येक चॅप्टरवर तुम्हाला 50 क्वेश्चन तुमचे सॉल्व्ह झाले पाहिजे, कारण तुमची एक्झाम ही अभ्यास करण्याची नाही, प्रश्न सोडवण्याची आहे. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक चॅप्टर तुम्हाला मित्रांनो मिनिमम 50 क्वेश्चन तुमच्याकडून सॉल्व्ह झाले पाहिजे. हा मुद्दा तुम्ही सगळ्या लोकांनी याच्यामध्ये विचारात घ्यायचा आहे. आता सिलेबस कंप्लीट करताना मी तुम्हाला सांगतो की सिलेबस हा तुमचा मित्रांनो सेल्फ स्टडीच्या माध्यमातून पण होऊ शकतो आणि पेड क्लासच्या माध्यमातून पण होऊ शकतो. पण आता डिपेंड आहे की तुम्ही कशा प्रकारे पुढे जातात त्याच्यावरती. मी तुम्हाला सांगितलं की 50-60 क्वेश्चन तुम्हाला प्रत्येक चॅप्टर तुम्हाला सॉल्व्ह करायचे. ओके, मॉक टेस्ट मी तुम्हाला सांगतो. मॉक टेस्ट आणि क्विज म्हणजे काय, जो तुम्ही आता सपोज तुम्ही वर्णमाला मराठीतला अभ्यास केला, वर्णमाला टेस्ट सोडवा. प्रयोग टॉपिकचा अभ्यास केला, प्रयोग टॉपिकवर टेस्ट सोडवा. तुम्ही गणितातला संख्यामालावर अभ्यास केला, संख्यामालावर टेस्ट सोडवा. तुम्ही कॅलेंडरचा व्हिडिओ बघितला, कॅलेंडरवर टेस्ट सोडवा. म्हणजे तुम्ही चॅप्टर वाईज टेस्ट सोडवा. ओके, येस. नंतर बघा, जे तुम्हाला ऑल आतापर्यंत मित्रांनो जे टीएटीला आलेले प्रश्न PYQ ते सगळे डोळ्याखालून घाला, ते सगळे सॉल्व्ह करा. ओके, आणि मित्रांनो मॉक टेस्ट, रेग्युलर मॉक टेस्ट द्या, रेग्युलर मॉक टेस्ट द्या. मॉक टेस्ट या तुमच्या मित्रांनो तुम्हाला तुमचा मिरर आहे, आरसा आहे. टीईटीच्या एक्झामला तुम्हाला स्वतःला जे करण्यासाठी, स्वतःला बघण्यासाठी हा मिरर आहे. म्हणून तुम्ही मित्रांनो रोज डेली मॉक टेस्ट त्याच्यामध्ये द्या. आणि एक स्वतः मित्रांनो काय करा, डायरी बनवा मिस्टेकची, की तुम्ही कुठे कमी पडतात, कुठे तुम्ही चांगले आहात. तुम्ही स्वतःचं इव्हॅल्युएशन करा. तुम्हाला मित्रांनो इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी संधी आहे, लक्षात ठेवा. या सगळ्या गोष्टी तुम्ही मित्रांनो सिलेबस कव्हर करताना तुम्हाला करायचे. ओके, आता बघा लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगतो लास्ट मंथला शेवटच्या तुम्ही महिन्यामध्ये कमीत कमी तुम्हाला 10 ते 20 टेस्ट मित्रांनो तुमच्याकडून जवळपास आपल्या सॉल्व्ह झाल्या पाहिजे फुल लेंथ. जसा ऍक्च्युअल मध्ये तुमचा टीईटीचा पेपर असतो का, सेम त्या लेवलला मित्रांनो तुम्हाला ह्या 10 ते 20 कमीत कमी 10 जसे 20 तुम्हाला टेस्ट तुमच्या डोळ्याकडून झाल्या पाहिजे. आणि टेस्ट सोडता मग तुम्ही जो एक्झामचा तुमचा टायमिंग असतो, जो तुमचा टीईटीचा पेपर सकाळी 11 ते 2:30 मध्ये, मग तुम्ही त्याच टाइम मध्ये तुम्ही काय करा, तुमचा पेपर द्या. म्हणजे लक्षात घ्या, ह्या ज्या टेस्ट वगैरे मी तुम्हाला बॅचच्या माझ्या मुलांना फुकटमध्ये ना, बघा माझ्या बॅचच्या विद्यार्थी मित्रांनी ह्या सगळ्या टेस्ट वगैरे मी सगळं सॉल्व्ह करून घेणारच आहे. ओके, पण जर तुम्ही बॅचला नसाल तर तुमच्याकडून सुद्धा किमान 10 ते 20 टेस्ट शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये महिन्याभराच्या काळामध्ये सॉल्व्ह होणं फुल लेंथ आवश्यक आहे. आता आवश्यकता नाही, आता टॉपिक वाईज सब्जेक्ट वाईज टेस्टवर तुम्ही भर द्या, लक्षात ठेवा. ओके, हा मुद्दा सगळ्या लोकांनी नीट लक्षात घ्या. आता 100 दिवस आपण प्लॅन करतो, त्याच्यामध्ये 3 टप्प्यामध्ये आपण अभ्यास करू येतो. की पहिला 60 दिवसाचा एक टप्पा,
नंतर टप्पा तुमचा 20 दिवसाचा पहा, लक्षात घ्या. पहिले 60 दिवस, नंतर 20 दिवस आणि 20 दिवस असा तुमचा 100 दिवसाचा प्लॅन सांगतो. पहिल्या फेज 1 मध्ये काय करायचं, तुम्हाला रेग्युलर 8.5 तास तुम्हाला अभ्यास करायचा आहे. मॅथ्स, मराठी. मी तुम्हाला या ठिकाणी तुमचे पेपर 1च्या हिशोबानुसार तुम्हाला मी सांगितलं, तुम्ही पेपर 2 असेल तुमचा, पेपर 2 इन्सर्ट करा. तुमचा जो पेपर असेल तुम्ही तुमचे सब्जेक्ट फक्त याच्यामध्ये इन्सर्ट करा आणि तुम्ही या प्रकारे प्लॅनिंग बनवा. आणि ऑलमोस्ट तुमची हे सब्जेक्ट आहे, मॅथ्स, मराठी, सायकोलॉजी, इंग्लिश, हिंदी. तुम्हाला लँग्वेज ऑर मध्ये काही लोकांची हिंदी असेल हिंदी घ्या, इंग्लिश असेल इंग्लिश घ्या. जीएस आणि पीवायक्यू प्लस क्वेश्चन तुम्हाला. ओके, 60 दिवस तुम्हाला मित्रांनो मॅथ्सचा अभ्यास रेग्युलर तुम्हाला 1.5 तास, मराठी तुम्हाला रेग्युलर 1 तास, सायकोलॉजी तुम्हाला 1.5 तास, इंग्लिश किंवा हिंदी तुम्हाला 1.5 तास, जीएस तुमचा जो पार्ट सगळा तो 1.5 तास आणि पीवायक्यू प्लस प्रॅक्टिस तुम्हाला 1.5 तास. असा तुम्हाला मित्रांनो एवढा तास एवढा अभ्यास तुम्हाला रेग्युलर करायचा आहे. मग नंतरच्या 20 दिवसामध्ये काय करायचं बघा, याच्यामध्ये तुम्हाला विषय तेच आहे, फक्त तुम्हाला मित्रांनो 20 दिवसामध्ये याचा 1.5 तास, 1 तास, 1 तास, 1 तास, 1.5 तास, 3.5 तास. ओके, आता इथं 3.5 तास का? कारण की तुम्हाला आता प्रश्नावरती जास्त भर दिला बघा. मी तुमचा इकडचा टायमिंग थोडा कमी करत चाललो, प्रश्नांकडे तुम्हाला मी जरा जास्त घेऊन चाललो बघा. तुम्हाला रेग्युलर 3.5 तास तुम्हाला शेवटच्या 20 दिवसामध्ये म्हणजे या सेकंड फेज मध्ये तुमचा जो 20 दिवसाचा टप्पा आहे त्याच्यात तुम्हाला हा 3.5 तास अभ्यास याच्यामध्ये करायचा आहे. याचा स्क्रीनशॉट सगळ्या लोकांनी घेऊन ठेवा, कारण की ह्या महत्वाच्या गोष्टी. ओके, आणि जो शेवटचा तुमचा फायनल मित्रांनो फेज 3 आहे, जो 20 दिवसाचा तुमचा टप्पा आहे, याच्यामध्ये पण तुम्हाला मित्रांनो मॅथ्सला 1.5 तास, मराठी तुम्हाला 1.5 तास, सायकोलॉजी 1.5 तास, इंग्लिश तुम्हाला किंवा हिंदी 1.5 तास तुम्हाला, जीएस तुम्हाला 1.5 तास आणि तुम्हाला पर डे एक पेपर तुम्हाला 2.5 तासात सोडवायचे. लक्ष द्या, पर डे 20 दिवस 20 पेपर डेली तुम्हाला 20 पेपर जर तुम्ही जर शेवटच्या याच्यावर सॉल्व्ह केले मॉक टेस्ट डेली तुम्ही एक 2.5 तास असं मित्रांनो, तर मी सांगतो तुम्हाला कोणी नापास करू शकत नाही. ओके, सो या प्रकारे तुम्हाला येत्या 100 दिवसाच्या कालावधीमध्ये तुम्हाला अभ्यास करायचा मित्रांनो. आता काही लोक म्हणते की सर एवढा अभ्यास करायला आमच्याकडे वेळ आहे का? रोज 8.5-9 तास तुम्हाला पूर्ण वेळ तुम्ही अभ्यास करता आणि पॉसिबल आहे प्रॅक्टिकल. लक्ष द्या. ओके, तुम्हाला 3-4 महिने जर तुम्ही तुमच्या आयुष्यासाठी लाईफसाठी जर अभ्यासासाठी काढू नाही शकत तर तुम्ही कशासाठी काढतात? मी सांगतो फक्त तुम्ही तुमच्या रील्स बघण्यातला रोजचा 2-3 तास इकडे इन्व्हेस्ट करा, बाकी 4-5 तास अभ्यास सगळ्या लोकांचा होतच असतो. आपला मित्रांनो जर आपण कॅल्क्युलेशन केलं 100 दिवसामध्ये आपला अभ्यास झाला किती? 900 तास आपला अभ्यास. लक्ष द्या, हे सगळे कॅल्क्युलेशन तुम्हाला मी याच्यामध्ये सांगतो मित्रांनो. ओके, मॅथ्सचा तुमचा 150 तास अभ्यास झाला तुमचा, मराठी 110, इंग्लिश 140, सायकोलॉजी 140, जीएस 150, पीवायक्यू प्लस क्वेश्चन तुमचे असे 210 तास. एवढा अभ्यास तुमचा ऑलरेडी 100 दिवसामध्ये मित्रांनो तुमचा झाला. आता लक्ष द्या, मग मला सांगा तुम्हाला आता पास व्हायला अडचण आहे का? अजिबात नाही. ओके, सो लक्षात घ्या मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी की आपल्याकडे बघा या सगळ्या गोष्टी तुम्हाला जर तुमच्या परफेक्टरित्या जर करून घ्यायच्या असेल तर आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या ऍप वरती मित्रांनो तुम्हाला मी टीएटी साठी पेपर 1 असेल, पेपर 2, पेपर 1 प्लस तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच पण आपल्याकडे उपलब्ध आहे. तुम्ही रेकॉर्ड बॅच घेतली ती पण तुम्हाला उपलब्ध वगैरे मित्रांनो, की विथ बुक किट सोबत तुम्हाला बॅच पाहिजे ती पण उपलब्ध आहे. नुसते फक्त बॅच पाहिजे ती पण आपल्याकडे उपलब्ध आहे. सीटीटी साठी बॅच उपलब्ध आहे, टेट साठी बॅच उपलब्ध आहे तुम्हाला. ओके, आणि ग्रुपमध्ये तुम्ही जर ऍडमिशन केलं तुम्हाला ही पण संधी मित्र याच्यामध्ये उपलब्ध आहे. ओके, हे पुस्तकं पण आपले तुम्ही इग्नाइट अकॅडमीची या ठिकाणी घेऊ शकतात. आता मला सांगा तुम्हाला मित्रांनो, हा सांगितलं मी तुम्हाला जे नॉर्मल विद्यार्थी फक्त अभ्यास करतात अशा लोकांसाठी मित्रांनो मी हा तुम्हाला स्टडी प्लॅन या ठिकाणी सांगितलाय. आता अजून तुमच्यापैकी तुम्हाला कुठल्या प्रकारे तुम्ही तयारी करता, तुमच्या अडचणी काय मला व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये टाका, त्याच्यावर मी तुम्हाला स्टडी प्लॅन व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला शेअर करतो. जॉब करणारे असतील, काही शाळा सांभाळणारे शिक्षक वगैरे असेल बघा, ज्या काही तुमच्या अडचणी मला व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये टाका, त्याच्यावर मी तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत एक छान प्रकारचा स्टडी प्लॅन तुम्हाला मित्रांनो मी स्वतः बनवून देतो. ओके, सो हे पुस्तकं तुम्ही पेपर 1 प्लस 2 वगैरे सगळ्यासाठी या ठिकाणी घेऊ शकता. ओके, तुमचे काही मुद्दे असतील तर मला या ठिकाणी व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये टाकून ठेवा. हा व्हिडिओ तुम्हाला सगळ्या शिक्षक मित्रांना नक्की आवडला असेल, लाईक करा, शेअर करा. भेटूयात पुढच्या छान नवीन अशा व्हिडिओमध्ये. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.